स्वागत करतो आमच्या अनोख्या पार्टीचं नाव आहे सेंटर फॉर भू बाय भू टोल फ्री कॉमेडी पॉवर बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच मॅन. असं म्हणतात की सर्वसामान्य माणसांनी पोलीस स्टेशनची पायरी कधी चढू नये, पण काही लोकांना नाईलाजात सवती रोज चढावीच लागते, कारण ते स्वतःच पोलीस असतात. ते नाही गेले तर काम कोण करणार हो. तर अशाच एका स्वयंघोषित पोलीस स्टेशनमध्ये आता आपण चाललोय. बघूया तिकडं कुठली इन्व्हेस्टिगेशन होणार आहे. पोलीस वाला खाकी मधला पोलीस वाला खाकी मधला काला कायद्याचं रक्षण करण्यासाठी हा आणि सत्यताला गुन्ह्यांचं रक्षण करण्या कमरेत बंदूक हातात दांडूक कडक नियमांचा पोलीस वाला खाकी मधला पोलीस वाला खाकी मधला. स्वागत नाही करता का बे आमचं. मी लहानपणी एकदा नाटकात चोराची भूमिका केली होती, तेव्हापासून सगळ्यांनी ठरवलं का हा मोठेपणी पोलीस होणार आहे. आता पोलीस मध्ये भरती व्हायसाठी छाती मोठी पाहिजे है की नाही. मग एकदा तुम्ही भरती झाले का मग छाती हात पाय सोडून फक्त पोट मोठं लागतं. आता भरतीच्या क्वेश्चनिंगला अँसरिंग करताना हे मी अँसरिंग केलं तर मला त्यानं काढून टाकलं. पण मी घाबरलो नाही, मी माझ्या स्वतःचं पोलीस स्टेशन तयार केलं. कोण आहे तिकडे. ते काय अबे पाडशील ना पोलीस स्टेशन. बस कर. कोण आहेस तू. सर मी सागर कारंडे. काय टपाल गिपाल असेल तर नाही निघून चल. माझा अपमान करू नका, नाही तर बेडे ठोकेन आतमध्ये टाकेन मी. अबे ते बक्कल नीट आतमध्ये टाक आणि मग टाक आतमध्ये मला. तू काय इन्स्पेक्टर झाला. पाहिलं बे. नाही सर मला ना समाज साफ करायचा आहे सर. मग क्लीनअप मुंबईमध्ये सामील हो. इकडे काय आला. नाही सर मला चोरांना पकडायचंय सर. मग मला सांग, एखाद्या बाईची जर चोराचा पर्स पकडून असा पळून चालला असेल तर काय करशील तू. सर मी त्याला पकडेन आणि त्याला बेड्या ठोकेन. अबे बेड्या म्हणजे काय फ्रेंडशिप बँड आहे काय पटकन बांधायले. तोपर्यंत तो पाहून गेला तर काय करशील तू. नाही सर मी त्याचा पाठलाग करेन सर. बाईक घेईन, असं बाईकवरून पाठलाग करेन, जीप मधून पाठलाग करेन सर, हेलिकॉप्टरवरून फाटफाट करून पाठलाग करणार. अबे ओ भैताळा, तू चोराले पकडून राहिला का धूम 3ची स्टोरी सांगून राहिला मला. तू एवढी मेहनत करून त्या चोराले पकडशील, पण तू त्याला मग सोडशील कसा ते महत्वाचं आहे ना. नाही मी नाही सोडणार. मी तू सोडून. अरे उद्या लीडर लोकांचा फोन आला, तो त्याचा नातेवाईक निघाला, त्याला सोडायला लागेल की नाही तर ते तुला सोडणार आहेत का. म्हणजे सर सगळी मेहनत पाण्यात. अबे भैताडा, पोलीस लोक करतात त्याला मेहनत म्हणत नाही, त्याला म्हणते कर्तव्य. आणि मेहनत बिनत आपल्यासाठी अंधश्रद्धा आहेत ना बे. आपण फक्त आपलं कर्तव्य करत राहायचं. अबे काय चालू आहे तुझ्या ते ठेवणं ते व्यवस्थित तिकडे. नाही सर ते तसलं नाहीये माझ्याकडे. अबे हे पिस्तूल ठेवायचं आहे. हा मी याचे चिल्लर पैसे ठेवत होतो यार. तरी म्हणलं सहाचे सायंटिस्ट कसे त्याला भो काय इकडनं. थांब यार 1 मिनिट ट्रायल घेतो. अरे हा या थांब. जमलं. मी कुठे ठेवू. अबे ठेवा ना कुठे खिसा बिसा टेन्शन न घेऊ. चल हे मस्त जमला. काय बंदुकीची गोळी. नक्की बंदुकीचीच गोळी. हा सर हे काय सर हे यातून बाहेर पडले ते सर. अबे भैताळा, एक तर 6 गोळ्या भेटते डिपार्टमेंट तर्फे, त्यातली एक उडवली. कामाचा फोन घे. मला फोन बंद कर. तुझा तुमचा वाचतोय. माझा वाचतो मग कामाचा असेल. हा हॅलो, इन्स्पेक्टर भारत गणेश्वर बोलून राहिलो. हा पोलीस स्टेशन मध्ये फोन लागला का. नाही अल्ताप मटन शॉप आहे. किती किलो पाठव मटन. आपण आता तर पोलीस स्टेशन म्हणला ना तुम्ही. अबे भैताळा, मग तुला समजलं ना, मग काय विचारून राहिला. फालतूपणा करू नको, कामाचं बोल. सर तिथून तुम्ही लवकरात लवकर निघा सर. थांबून हे बिल्डिंग पडणार आहे काय. नाही आमच्या शेजारी खून झाला सर, खून. अबे तर मग शेजार त्याच्या भानगडीत तू काय नाक खूपच त्याचं तो पाहत बसेल ना, त्याला वाटलं तर तो फोन करेन मला. दुसऱ्याच्या चुकल्या तिसऱ्याला सांगता चोरून लाज वाटत नाही. फोन ठेवा. पागल आहे शुभीन. खून झाला म्हणते सांग. काय
सर खून झाला खून. चला चला सर आपलं गेलं पाहिजे सर. तपासणी करूया छानपैकी खुनाला शोधून अबे काढू, ओ सर. फायर ब्रिगेडची अवलाद. पोलीसने इतक्या अर्जंट जायचं नसते ना बे. नाही नाही सर चला ना सर प्लीज सर चला. अरे चला चला काय करतो ते आपल्या हद्दीत आहे नाही आहे ते आधी पाहायला लागत ना नाही तर सगळी मेहनत पाण्यात जाईल ना तू म्हणशील नाही ना तसं. सर हद्द बिद्द बघू नका सर. सर आपण पोलीस आहोत ना सर. हा. आपलं कर्तव्य आहे सर. चला चला. अरे हा. यार कमी पैशात लय तकलीफ देते बोट्ट मला. चल अरे हा, चला, 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 चल. सर 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 माझी पहिली केस आहे सर. पहिली केस माझी पहिली केस. अबे ओय उठ बे. अय बताळ आम्हाला फोन केलता ना तू ते काय स्वतः फोन करते आणि दारू पिऊन झोपून राहते. चल उठ. अय, सर सर काय? सर 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 हा बॉडी आहे सर. कोणत्या कंपनीची आहे पाय बरं. सर बॉडी आहे सर बॉडी आहे. अबे नुसता बॉडी नाही बॉडीत माणूस पण आहे ना एक. सर 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 माणसाची बॉडी आहे. आता मग त्याचीच आहे कशावरून त्यानं दुसऱ्याची घातली असेल ना. अहो, सर मी या माणसाच्या बॉडी बद्दल बोलतोय. अबे तो काही सलमान खान आहे काय त्याच्या बॉडी बद्दल बोलून राहिला. हा? सर नेमकं काय झालं असावं. सलमानचं आणि शाहरुख झालं भांडण ते पडलं पथ्यावर आमिर खानच्या म्हणून त्याला भेटलं दोमद्री. अहो, सर, मी त्यांच्याबद्दल नाही विचारत आहे. मी या 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 माणसाचं विचारतोय सर काय झालं असावं. हे मेला. अरे सर हे मलाही दिसतंय सर. पण कारण काय. हे बघ हा मेला त्याच्याबरोबर त्याचं कारणही गेलं. आपण आता घरी जाऊ चल. अहो, सर, घरी कुठे सर. आपल्याला सर्च केलं पाहिजे ना सर. अबे सर्च करा तर मग गुगलवर टाकणं. माई बायको 3 वेळा आरोपी गुगलवर टाकलं सर्च झाली म्हणून तेव्हापासून राग येते मला गुगलचा सांगतो. अहो सर सर्च करावं लागेल म्हणजे शोधावं लागेल ना सर आपल्याला. तुले काय वाटते बे काय झालं असं म्हणून. सर मला वाटतं मर्डर झालाय. आणि असे मर्डर बेटर मोठे मोठे शब्द वापरत जाऊ नको नंतर त्याची झंझट होते ना सगळी बैताळा. एक तर आपल्याला नॉलेज नाहीये त्याच्याबद्दल काही. साधे सुधे शब्द वापरायचे सर्दी ताप खोकला बिकला असं काहीतरी म्हणायचं. चल घरी नाही नाही सर सर काय राहिलं बे. सर मग दुसरं काहीतरी सुसाईड. हे काय असते. सुसाईड म्हणजे आत्महत्या. कोणाची हत्या. कुणाची हत्या ना. मग? आत्महत्या आत्महत्या आत्महत्या. अच्छा 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 म्हणजे बलात्कार समजले. बलात्कार नाही सर. अरे मग काय था? अहो ते स्वतःला मारतो ना माणूस. अरे म्हणजे यानं स्वतःला मारलं तर म्हणजे केस सबमिट व्हायच्या आधी डिसमिस झाली म्हणजे. कसं काय. म्हणजे ज्याचा मर्डर झाला तो तर मेलाच हा. आणि ज्यानं मारलं तो मेला. मग काय केस. अबे हे भैताळा पागल आहे का बे. 2 ओळीची चिठ्ठी लिहून ठेवायला काय तुला मरताना. अजूनही सर मला एक डाऊट आहे सर. डाऊट आहे. हा सर काय? सर एक मिनिट सर इथे बघा. हा. सर इथे ना. हा. सर इथे 2 ग्लास आहेत. दारूची बॉटल पण आहे रे. ग्लास बघा ग्लास बघा आधी. हा? सर बघा हा ग्लास पूर्णपणे रिकामा आहे सर. हा, हा. आणि हा अर्धा भरलेला आहे. म्हणजे हा ग्लास हा प्यायला आणि मेला. ते मला वाटते हा ग्लास याचा आहे. नाही नाही सर हा ग्लास याचा आहे. कशावरून. हा रिकामा आहे ना सर. नाही, आता ह्याच्यात आहे ना. हा. आता समजा हा ग्लास हा आहे हा. आणि हा पेला हा. आणि हा मेला हा. असं तुला म्हणायचं आहे. हा सर. नाही मला काय म्हणायचं आहे का हा याचा ग्लास आहे. नाही नाही सर हा ग्लास याचा आहे. कशावरून. तो रिकामा आहे ना सर. हा पण रिकामा आहे ना. तो मगाशी भरलेला होता तो. एक मिनिट असा भरलेला होता एवढा भरलेला हा, होता. एवढाच, हा. हा, समजा हा ग्लास हा आहे हा. हा मेला हा मेला असं म्हणायचं तुला. हा सर. मला वाटतं हा ग्लास याचा आहे. नाही नाही सर हा ग्लास याचा आहे. कशावरून. अहो सर हा ग्लास रिकामा आहे ना. अरे हा पण रिकामा आहे ना. मग मगाशी भरला होता तो. भरला होता 1 मिनिट एवढा भरला होता. हा सर. समजा हा ग्लास आहे हा पेला आणि हा मेला असं म्हणतोय तुला. हा सर. कशावरून. अरे हा ग्लास रिकामा आहे ना. एक मिनिट हा ग्लास रिकामा आहे. अरे, एक तू मिनिट. पाहिलंस की कोण आहे? अरे हा पेला हा आता इथली दारू संपल्यामुळे सगळे पिल्याने मेलेले आहे. काय करताय काय सर? म्हणत तुझं. माझं असं म्हणणं आहे का हा माणूस दारूच पिलेला नाही आहे. नॉट कशावरून सर? चकना कुठे आहे. सर असं काही नसतं म्हणजे चकना इथेच पाहिजे असं काही नाही. मग कुठे आहे? कुठे आहे? तो गॅलरीत बसून पण चकना खाऊ शकतो ना. गॅलरीत बसून चकना हा, सर. म्हणजे तुला काय वाटते. तुला काय वाटतंय की हा असा ह्या गॅलरीत गेला यानं इथं चकना खाल्ला दारू पिला आणि हा इथं मेला. नाही नाही सर इथे नाही मेला सर. मग? इथे कसं सर. इथे मेला असता तर हा इथपर्यंत आला नसता ना सर. हा इथे मेलाय सर. इथे मेलाय हा इथं मेलाय हा. म्हणजे
ते मेन खाल्लं कुठं? सर किचन मध्ये खाल्लं असेल. नाही तुला काय म्हणायचं आहे की हा इथून उठून हा किचन मध्ये गेला यानं आमलेट खाल्लं त्या दारू पिला ना मेला. नाही सर, मेला नसेल, ऑमलेट खाल्लं असेल, पण इथे मेला नसेल. हा ना, इथे मेला आहे सर. इथे या ठिकाणी मेलाय सर. अरे यार काय कन्फ्युजन आहे यार तू. ए, तू कडावर थपू नको. तुझ्याबद्दल डिस्कशन चालू आहे इकडे. ए, उठ, उठ. ए, उठ, उठ. चोर चोर ओ सर. ए भैताळ ऐकले तरी मी तुला सांगत होतो मर्डर केस मध्ये हात टाकत जाऊ नको म्हणून. तुझ्यामुळे यार माझ्या आज मीटर डाऊन नाही झालं. मीटर? अबे मीटर म्हणजे आपण हप्ते जमा करतो ना इकडचे तिकडचे. अरे गाडीवाले रिक्षावाले ह्याच्याकडून. सर म्हणजे पैसे घ्यायचे त्यांच्याकडून? हा मग पैसे घ्यायचे मग काय झाला तर नाही कामात जायचे. पगार असतो ना सर पण आपल्याला. अरे महापुरीचं लग्न आहे मग मला पैसे नाही कमायला पाहिजे का बिट्टू? नाही सर, हे चुकीचं आहे. पण मला सांग काय चुकीचं आहे बे? हा उद्या तू पण खायला लागशील ना तेव्हा तुला समजाल. नाही सर, आपण रक्षक आहोत की भक्षक? अबे रक्षक भक्षक काही नसतं बे. फालतू पुस्तकातल्या भाषा बोलू नको. याचे पाकिटे गिकडे पाहायचे याचे पैसे घ्यायचे आणि निघून जायचं. फालतू पुस्तकातल्या भाषा बोलू नको. तो माणूस आला त्याच्याकडून हप्ता घेऊन घेतो. सर मी नाही घेणार त्याच्याकडून सर. अबे सिनियरची ऑर्डर मोठा लाज वाटत नाही तुला? पैसे घेताना तुम्हाला लाज वाटत नाही? सर तुमच्यासारखी माणसं ना आपल्या खात्याला कलंक आहेत, कलंक. बदनाम होतो आपण सर. मान्य आहे सर, आपल्याला पगार कमी आहे सर, पण आपल्याला मिळालेले अधिकार, जबाबदारी ती कित्येक पटीने जास्त आहे सर. सर मुलीचं लग्न करायचंय तुम्हाला म्हणून सर दुसऱ्यांचे खिसे कापणार तुम्ही? हा कुठला कायदा आहे? मग आधी लगीन कोंडाण्याचं मग रायवाचं. कुठे आहे ते सगळं? ते पण रक्षकच होते ना सर. त्यांनी त्यावेळी पैसे खाल्ले असते सर तर आज ज्या राज्यात राहतोय ना तिथे भीक मागायलाही जागा मिळाली नसती सर. 12 तास 24 तास डोळ्यात तेल घालून आपण खडा पहारा करतो सर. का करतो? सर्वसामान्य माणसाला शांत झोप मिळावी म्हणूनच ना. सगळेजण सण साजरे करतात सर, पण एक सण सांगा सर, एक सण जो आपण आपल्या घरच्यांबरोबर साजरा करतो नाही करत सर. आपण फक्त उभे असतो सर आणि त्याचा मला गर्व आहे. पगाराचा विचार केला असता ना सर तर आपली माणसं कसाबला भिडलीच नसती, त्यांच्या गोळ्या छाताडावर झेलल्याच नसत्या सर. तुम्ही तर घाण ठेवलेलीच आहे. या वर्दीची तरी लाज बाळगा जा. मी नाही करणार असलं काही. स्वप्नील सर आपण ज्युनियर म्हणून राहिलो पण शेवटी ज्युनियर सिनियरिटी सांगून गेला आपल्याला आहे ना. चालू डा ज्युनियर. सर 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 खून झाला सर, खून झाला सर, खून झाला. अबे येईल ना त्याचा फोन. शांत राहा ना तू. येईल ना बे. विजयसाठी, भारतसाठी आणि सागरसाठी आणि तुमच्या तिघांपेक्षा जास्त आपल्या सगळ्या पोलीस बांधवांसाठी लेट्स हॅव अ बिग ब्लास्ट. क्या बात है भारत, सागर, क्या बात है. विजया उत्तम साथ तुझी. तुमचं स्क्रिप्ट, त्याचं एक्झिक्युशन, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फार सुंदर ऍक्ट केलात दोघांनी. सो गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. आणि प्लीज असंच आमचं आणि महाराष्ट्राचं मनोरंजन करत राहा बिकॉज वी ऑल लव्ह यू. गॉड ब्लेस. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू सर. पोलीस बांधवांना, ह्या सिनियरना, ह्या ज्युनियरना आणि त्या बिचाऱ्या एका विक्टिमला आपण तुतारीची सलामी देऊया. मला तुमचं राईट लेग, लेफ्ट हँड, लेफ्ट लेग हे जे तुमचं वॉक होतं इट इज व्हेरी डिफिकल्ट. तुमच्या एंट्रीलाच तुम्ही सागर तसं वॉक केलं. हे फक्त ॲबनॉर्मल लोकांना जमतं. थँक्यू सो मच फॉर अ वंडरफुल ऍक्ट. थँक्यू थँक्यू. 10 आणि 1 11. टोल आणि 1 11. मंडळी 31 डिसेंबरची आजची रात्र आहे. तर आता इथे येत आहेत एक आजी आजोबा. बघूया ते 31 डिसेंबर कसा साजरा करणार आहेत. वय सरले यांचे दिवस भरले यांचे आयुष्यात आता मजा करणार आहे. हे नाना नानी, हे नाना नानी,
त्यांची कहाणी हे नाना नाही. अगं बाई गार्डन मध्ये साप खूप झाले आता. तू काय करताय? थकलो आम्ही. एवढं थकाल झालं तुम्हाला? मग थकण्यावर ना मला आपला हनीमून आठवला. पार्शल पॅरालिसिस झालं तरी भलते सलते विनोद करायचे सुटत नाहीत हा तुझे. खोटं बोलते का मी? नाहीतर काय. मला आठवला हनीमून. हनीमूनला तुम्ही मला दाखवायला जॉगिंग करायला बाहेर पडलात आणि काय झालं? धाप लागली ते सुद्धा पडलात. फार मजा केली होती हनीमूनला. हो फार दूर गेलो होतो आपण. माथेरान फार मजा केली होती मला फार. पण खूप मजा आली होती. हो. पॉपकॉर्न दिले नाही ना म्हणून एका माकडाने तुम्हाला चामटावला होता. मजा वाटली मला. पण त्याच माकडासमोर मी तुला उभा केल्यानंतर पचकन पॉपकॉर्न बाहेर काढला आणि पळून गेला होता तो. काहीतरी बोललं का? नाहीतर काय. इकडे माकडांचा विषय काढू नकोस. आजूबाजू ते मला सगळ्या त्रास लक्षात घे. आजूबाजूचे मला सगळे हसतील. कवळी कुठे आहे? दिसत नाही ती. हसतील त्याची कवळी दिसेल असं म्हणायचंय मला. अगं हसतील त्याचे दात दिसतात असं म्हणतात ग. या नाना नानी पार्क मध्ये कुणाचे दात शिल्लक उरलेत का आता? सगळे कवळी लावून फिरतात इकडून तिकडे इकडून तिकडे. हा ते खरंच कुणाचे दात शिल्लक राहिले नाहीत. दात मातीत मिळून गेले आणि मुलं सोडून निघून गेली परदेशात आयुष्याची माती करून. असं. पण तुम्हाला गंमत सांगू का? हा. अजूनही ना ती परदेशातली आपली मुलं सगळ्यांना जपतात, सगळ्यांची आठवण काढतात. अजूनही ते आपल्याला आपल्या देशाला विसरले नाहीये का ते? हा. परवा आपला सुहास सांगत होता अमेरिकेवरून. हा. तो ना रस्त्यात थुंकला म्हणून अमेरिकेत त्याला फाईन बसला. बघा आपल्या देशाचं कल्चर अजूनही जिवंत ठेवलंय त्या तिकडे. नशीब न्यू जर्सी मध्ये कागद घेऊन बसला नाही तिकडे रस्त्यावर. परवा ना आपला नातू ग्रँडसन हा माझ्याशी बोलत होता. काय म्हणालीस? तो माझ्याशी चॅट करत काय करत होता? चॅट करत होता. हा, काय म्हणाला? मला म्हणाला की बघ आजोबांना म्हणावं त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. हा. त्यांना सांग की जास्त घेऊ नका, हा. कमी घ्या जरा. वा. तिथे तब्येतीला बघायला पाहिजे आणि जरा आजीकडे पण लक्ष द्या. एकदा तरी तिला बाहेर नेऊन आणा हो. भारतातच सारखी अडकवून ठेवली तिला. तिला भारताच्या बाहेर सगळं बघायचं आहे. तिला बघायला न्या. एकदा तरी न्या तिला बघायला. पहिली 2 वाक्य त्याची होती. काळजी घ्या. पुढचं सगळं पदरचं तुझंच आहे. लक्षात येत नाही का माझ्या? हा? असं द्यावं पण छान दिसत होता आपला हो नातू. मस्त हँडसम 6 फूट. वर 6 फूट झाला का? वर. त्याने अमेरिकेमध्ये एक मुलगी शोधली आहे स्वतःसाठी. काय नाव काय मुलीचा? पामेला टॅडू. अगं मुलगी आहे का ऑर्केस्ट्रा आहे? जरा नीट नाव सांग. हेच नाव आहे पामेला टॅडू. वडिलांना काय मूळव्याध झाला होता का कधी? मग पॉमेला एवढंच कसं काय त्यांचं नाव? कुठली म्हणायची ही नेमकी? नायजेरियनचे तिकडची आहे मुलगी. अरे देवा. काय झालं आता? केली का नायजेरियन मुलगी? जरा वाटलं होतं आपल्या इकडची करेल तर केली तिकडची. ऑलरेडी त्या ओला खोबरागडी प्रकरणामुळे आपले आणि त्या अमेरिकेचे संबंध बिघडतायत. त्यात ही मुलं असा गोंधळ घालून आणखीन संबंध बिघडवत आहेत. काय बडबडताय हो तुम्ही? हा आणि त्या ओला खोबऱ्याकड्यावरनं आठवलं मला या मागच्या बाकावर ती तुमची राधा खोबराकडे बसते ना. हो का? हो, मला माहिती हळू. आहे जॉगिंग करण्याच्या निमित्ताने तिला बघायला येतं. मला माहिती आहे. मला काय कळत तुम्ही वेडी आहे. मला माहिती आहे जॉगिंग करायला येतं तिला बघत बसता तुम्ही. मला माहिती आहे. अगं राधा गेली मागच्या आठवड्यात. कुठे आहे? अगं जिथे आपण थोड्या दिवसांनी जाणार आहोत वैकुंठात. तिच्या नलला गेलो नव्हतो का मी? कुठे? अगं नल नुसती हवाच जाते का हल्ली. तिच्या नलला गेलो नव्हतो का? खोटं सांगता तुम्ही. मला माहिती आहे. मला काय सांगितलं तुम्ही? माझा मित्र गचकलाय काय तो वारलाय म्हणून स्मशानात पोचवायला जातोय आणि तुम्ही इकडे आलात. 7वीत तिला वचन दिलं होतं तुम्ही. 7वीत नव्हे 4थीत. तेच 7वीत तू भेटलीस मला. हा ते तिला वचन दिलं होतं मरेपर्यंत तुला साथ देईन बरे का. आधी साथ दिली कवटी फुटेपर्यंत स्मशानात.
बोलू नका माझ्याशी. तुम्हाला काय वाटलं मला सगळं कळत नाही. मला सगळं कळलं तुम्हाला तू रडतेस, हसतेस, हवा घेतेस, जांभई घेतेस का मावा खाल्लायस? काय होतंय? काय म्हण? हो वाजले किती जरा सांगा मला. वाजले किती दिसतंय का डोळ्याने? 1 सेकंद. 7ला 5 कमी का? हो 9 वाजता सगळे येतील ज्येष्ठ नागरिक. या गार्डन मध्ये ते आपल्याला करायचं ना 35. अरे हो. ते टोप्या वगैरे काढा, पटापट आपण आपली तयारी करूया. हा, टोप्या. आणि त्या आपल्या निरंजनला फोन करा. कोण निरंजन? निरंजन आपला मुलगा, चौथा मुलगा आपला. या वेळेला पण चौथा मुलगा? हो मुलगा. या वेळेला मला मुलगी पाहिजे. अरे मुलगी तर मुलगी घ्या, मुलगी घ्या. मुलगी. कुठे ठेवायची तिला आता? नाव काय तिचं? तिचं नाव ठेव सुमित्रा. सुमित्रा. आपल्याला काय होतं? हा, आणि कुठे जाणार आहे ती आता? केनियाला पाठवूया. सगळं काय आपले भारताच्या बाहेर पाठवतात. तुम्हाला काय वाटतं की ते मुलांबद्दल प्रेम पाहिजे? इकडे भारतातच ठेवा तिला. ठेवा. आपल्याकडे आपली मुलगी असायला पाहिजे. हो बरं झालं. सुमित्रा ना हा, तिला सांगा जरा पोस्टातून ना उद्या स्वेटर पाठवायचे अमेरिकेमध्ये सुहाससाठी. चालेल ना? नसलेल्या सुहाससाठीच सुमित्रा स्वेटर पाठवेल. पण तू विणत बसू नकोस हा, नाहीतर पोस्ट खातं बंद झाली तरी आपलं तुझं चालूच आहे. तुम्ही माझ्या विणकामाबद्दल बोलायचं नाही. पटापट्टी माणसं येतील आणि आपण आपल्यातच सगळे राहू. पण मी काय म्हणतो, सुमित्राने बोलवलंय. कुठे? बाहेरगावी 2 तिकीटं पाठवलीत. म्हणाले जा फिरून या. इतकी वर्ष राहिलात भारतात, फिरून या म्हणाले. खरं सांगताय? ही काय 2 तिकीटं पाठवली एकाच माणसाची. दोघांसाठी नाही बरं का? का? मी अनेकदा जाऊन आलो ग बाहेर. तू जाऊन ये. घे. मी एकटीच म्हणजे मानला. अगं जा मस्त फिरून ये. नाही आज मी एकटी म्हणजे मानला. अगं नाही, सुमित्राची आहेत. घे. कुठे पाठवणार आहे माहिती आहे का तुला ती? फ्रान्स. चल रेडी आहेस का? फ्रान्स कुठे? बर्मुडा ट्रायंगल. अगं तिकडे जायचंय मी. बर्मुडा ट्रायंगलला जा. ते कसं आहे, बर्मुडा ट्रायंगलची खासियत आहे, एकदा गेलेला माणूस परत येतच नाही. जा म्हणजे मी राधेकडे जायला मोकळा. तुम्ही मला तिकडे पाठवलं. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुला. राधा मी येतोय. एक तरी वेगळी बाई बरोबर अखेर झालं पाहिजे या वयात. अखेर झालं तर बरं होईल. आय थिंक खूप दोघांनी सुंदर ऍक्ट सादर केलात आणि खूप डिफिकल्ट होता. तुम्ही कन्सिस्टंटली दर आठवड्याला काहीतरी वेगळं, काहीतरी आउट ऑफ द बॉक्स सादर करण्याचा प्रयत्न करता. मग ते कॅरेक्टर्स असो, गोष्ट असो, त्याचं प्रेझेंटेशन असो, आणि तुमचा एफर्ट आम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय. आणि आजही तुमचा तो एफर्ट आम्हाला दिसला आणि तो आमच्यापर्यंत पोचला. विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर आणि मे दिस कपल लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर. थँक्यू. माधवी, ते कंटिन्युअसली तसं बोलणं इट इज व्हेरी डिफिकल्ट आणि ते बेरिंग सोडलं नाहीत. आणि प्रियदर्शन, यू आर अ ब्रिलियंट ऍक्टर. तर त्यामुळे तुमच्या दोघांची ही जी संगत आहे सुपर. थँक्यू सो मच. 9 गुण. अश्विनी मॅम 9.5. मंडळी, प्रेमात प्रत्येक जण पडतो. मी तर रोजच पडतो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात. पण पहिलं प्रेम असतं माणसाचं, ते कधीच आपण विसरू शकत नाही. आणि याच प्रेमाची गंमत सांगणारा एक नवीन सिनेमा, अथांश कम्युनिकेशन निर्मित, SL विजन प्रस्तुत आणि झी टॉकीजचा नवीन सिनेमा टाइमपास. आणि याच टाइमपासची टीम आज आपल्यासोबत आहे. जोरदार टाळ्यांनी मी त्यांना मंचावरती आमंत्रित करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव, त्यांच्या सौ मेघना जाधव आणि या चित्रपटाची नायिका केतकी माटेगावकर. मला वाटतं हल्लीची जी मुलं आहेत ती प्रत्येक गोष्टीला टाइमपास समजतात. तर कुठेतरी असं वाटलं की हा टाइमपास कुठे थांबला पाहिजे. आणि आय थिंक फर्स्ट लव्ह इज अ बेस्ट लव्ह आय थिंक. आणि ते कायम आपल्या लक्षात राहतं. नंतर लाईफमध्ये आपण कितीही मोठे झालो, काही झालो, लग्न झाली, सगळं, तरी आपल्याला कधीही ते पहिलं प्रेम आपलं आठवत असतं सतत. तर प्रत्येक माणसाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा असा सिनेमा आहे. आणि मला पर्सनली असं वाटतं की हा सिनेमा पाहून या येत्या वर्षाची जी एक रोमॅन्टिक सुरुवात सगळ्यांची होईल आणि तुम्हा सगळ्यांना हा सिनेमा आवडेल. हो, नवीन वर्षाची गुलाबी सुरुवात या टाइमपासमुळे सगळ्यांची होणार आहे. 2x2 मध्ये येण्याचं एक मुद्दाम असं कारण होतं की गेल्या वर्षी जी फायनल झाली त्याच्यामध्ये मी प्रियदर्शन जाधव याचं स्किट पाहिलं होतं.
आणि मी पटकन विचारलं हे स्किट लिहिलंय कोणी, आणि मला कळले दर्शनने लिहिलंय. आणि मला वाटतं नेक्स्ट डे मी दर्शनला कॉल केला होता की माझी नेक्स्ट फिल्म तू लिहिशील का. त्यावेळी मी दर्शनला इथे बोलवेन. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे दगडूचे वडील तसे केतकीचे प्राजक्ताचे वडील वैभवने प्ले केले आहेत. एक सिरियस भूमिका होती, एक गंभीर भूमिका होती, आणि मला खूप आनंद वाटतो की ती भाऊ कदमने केली, आणि भाऊ एक वेगळ्या रूपात या सिनेमात सगळ्यांना दिसेल. तर केतकी, तुझा अनुभव कसा होता हा सगळा? मला पर्सनली प्राजक्ताचं कॅरेक्टर खूप आवडलं, आणि दगडू आणि प्राजक्ताची जी ही क्यूट लव्ह स्टोरी आहे ती लोकांना खूप आवडणार आहे. कारण प्रत्येक कपल हे आमच्या जागी स्वतःला ठेवून जर ते बघतील तर त्यांना खूप आनंद होईल. लोक पहिल्या प्रेमात पडतात. या सिनेमामुळे कदाचित लोक पहिल्या प्रेमाच्या पुन्हा प्रेमात पडतील. आणि हा टाइमपास जितका तुम्हाला करताना मजा आली, ईश्वरचरणी प्रार्थना की हा टाइमपास महाराष्ट्राच्या रसिकाच्या मनात जाऊन बसो, आणि आयुष्यभर जेव्हा जेव्हा त्याला त्याचं पहिलं प्रेम आठवेल तेव्हा त्याला टाइमपास सुद्धा आठवू दे. वा, गॉड ब्लेस युअर एंटायर टीम रवी. अँड बिफोर वी एंड दिस, संपूर्ण टाइमपासच्या टीमसाठी लेट्स हॅव अ ब्लास्ट. मी एक आम आदमी आहे आणि माझा पार्टीचा मूड आहे. ओहो, त्याच्यामुळे मी एक शेर अर्ज करतो. इर्शाद. ज्यांची वेळेत लग्न ठरतात त्यांचं आयुष्य असतं रोचक. ज्यांची वेळेत लग्न ठरतात त्यांचं आयुष्य असतं रोचक, आणि ज्यांची ठरवून पण ठरत नाहीत त्यांच्यासाठी असतं वधूवर सूचक. थँक्यू. मला वाटलं सर तुम्हाला फार आवडणार. तर अशाच एका वधूवर सूचक मंडळात आता आपण जाणार आहोत. बघूया तिकडे लग्न ठरवायला कोण येते. नरेश बिरो यांचा धंदा आहे हा पुणेकर बंदा छळणारा. काय होणार कस्टमरच, अरे देवा देवा काय होणार कस्टमरच. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी या म्हणजे जुळवा जुळवी विवाह मंडळाचा संचालक. काय स्वस्तात जागा मिळाली मला ही. इथल्या माणसाने म्हणे आत्महत्या केली होती आणि तो इथं भूत म्हणून वावरतो असं लोक म्हणतात, पण माझा अजिबात त्याच्यावरती विश्वास नाहीये. अंधश्रद्धा आहे ती. अंधेरे रातों में सुनसाने पिंपळ पे एक लटवा निकलता है, उसे लोग ड्रैक्युला कहते हैं, उसे लोग ड्रैक्युला कहते हैं. हा बरं मग दुकान बंद करायची वाली. चल हट. तुम्ही मला ओळखलं नाही. ज्याला दिवाळी गेली ख्रिसमस आला तरी करंजी मागत फिरतोच का तू? मी नाही मागत करंजी. मी नाही मागत करंजी, कारण मीच आहे तो उडवतो रक्ताची कारंजी. अरे गरीब बिचारा कवी दिसतोयस. कवी हा नाही, मा ड्रॅक्युला. मजा जाऊन नळाखाली बस, ओला होईल. अरे काय तुझं काय हट. असे 56 ड्रॅक्युला बघितलेत मी. काही दिवसापूर्वी मला लोक बघून नुसतं चळचळ कापायचे, आता बघितल्यावर हाडतूड करतात. बरं मग काय 2 मिनिटात सांग, 2 मिनिटात सांग काय सांगायचं ते. 2 मिनिटात कसं काय सांगणार? हे बघ ती पाठी बघ. आमचा वेळ वाया घालवू नये, अन्यथा वेळोवेळी अपमान केला जाईल. मला लगीन कराय पाहिजे, मला लगीन नवरी पाहिजे, मला लगीन कराय पाहिजे, मला चिटकीन तुडेल पाहिजे. लग्न करायचं तुला? हो. तुला लग्न करायचंय? हो. का? हा अरे थोबाड थोबाड बघितलं का आरशात?
आंतरराष्ट्रीय विद्रूप चेहरा स्पर्धेत नंबर पहिला येईल तुझा. आणि हे तोंडातून बाहेर काय आलंय असं लटकते काय ते सुळे घासतायत ना घासतायत ते सुळे. हा ते सुळे खेळ म्हणून वापरीत मी. बरं मग अरे एवढंच आहे. व्हेरिएशन कुठे व्हेरिएशन आम्ही मिठा शके एवढी स्किट झाली. सीझन संपत आला तरी काय व्हेरिएशन आहे. खूप लागलं तुझं काय लग्न लावून देणार. लग्नाला अरे कोण म्हणेल हा ड्रॅक्युला आहे. माझ्या लग्नाचं वय निघून चाललंय. माझ्या भावकीतले ड्रॅक्युले त्याला झाले 13 मुले, पण मीच लग्नाविना समदे हस्ती दाखवून सुले. आणि म्हणती तुझा पुण्याचा भरलाय घडा आणि आम्ही तुला शिकूच वाईटच धडा. तर तुम्ही दाखवा आता एक राप्टिक चटकीण मला. हे राप्टिक चटकीण तुमच्या भूतांमध्ये जाऊन बघला तू. नाही का तिथे खूप अपमान करतात. पुणेकरांपेक्षा जास्त नाही तेवढं नाही. हा पण त्यांची मेंबरची फी म्हणून 13 कोंबड्या द्यावे लागतात. बापरे. आणि चटकीण आवडली तर 13 बोकड. आणि चटकीणीचं लग्न ठरलं तर 13 माणसं. 13 हो. काय 13 लावलंय सगळं. अहो म्हणून तर 13 साली माझं लग्न करायचं ठरवलंय. हो चल लाव. अंधाऱ्या कोणाड्यात ठेवली झाडू. अंधाऱ्या कोणाड्यात ठेवली झाडू. ड्रॅक्युलांचं नाव घेते, माझा नंबर पहिला. अरे काय कुठलं काय काय हे नाव घेतोस. लग्नाचा पत्ता आहे का तुझा. तुझं नाव विचारलं मी. तुझं जॉली. स्वभाव नाही नाव विचारलंय. बस सांग तुला बायको कशी हवी सांग मला. माझ्या मनात चेटकिणी विषयीच्या सगळ्या अशा गोष्टी ज्या आहेत ना, अपेक्षा आहेत ना, त्या सगळ्या अशा क्लिअर आहेत. वा वा. तिला असे मोठे मोठे बटाट्यासारखे डोळे हवे. डोळे लाल लाल. वाकडे पाय. आणि गालावर तीळ नाही. रक्त सांडलेलं हे तिच्या विद्रुपतेत आणखीन भर घालेल. आणि अशी गोरेगाव पासून चर्चगेट पर्यंत लांब पसरलेली नख. आणि हातात वरमाला नुकताच कापलेल्या मुंडक्यांची. आणि कानावर अमंगलाष्टक ऐकू येत आहे. भूतं बलं चंद्रबलं दभूतो खडलं बलं डाकिणं च भूतो अशुभ लग्न बेसावधान. अरे हे सगळं हॉरर आहे रे. हॉरर. अरे तू म्हणजे फारच आरसिक दिसता तुम्ही. अरे चेटकीण कशी असते. अरे जिला बघून हार्ट अटॅक येतो. अरे जिला बघून भीती वाटत नाही अशी हडळ म्हणजे आमच्यामध्ये कलंक आहे. अशा हडळीसाठी खवी शोधणं म्हणजे पारंब्या घासण्यासारखं आहे. अरे मग तू शोध कुठेतरी. शोधली तुम्हाला वाटत नाही का शोधली म्हणून. वडावर शोधली, पिंपळावर शोधली, चिंचेवर शोधली, आणि एवढंच काय तर बाभळीच्या झाडात सुद्धा शोधली. मग काय इतके काटे लागले क्या सुद्धा बूट टेकताना तिची आठवण येते. काटे नाही कटते दिल मोरा तुमसे जो दिल की बात रोज मैं कहती हूँ आई हेट यू. सेटिंग करायचं ना मग पटवायची कोणातरी. सेटिंग केलं. तिला क्लासिकल खूप आवडायचं. क्लासिकल. हो. आणि मग ती क्लासिकल ब्लॅक मॅजिकच्या क्लासला जायची आणि मग मी तो क्लास जॉईन केला. मग काय प्रपोज वगैरे केलं की नाही. तिला प्रपोजल मारलं मी. गटारीच्या अशुभ अमंगळ अंधार रात्री मी एक जिवंत काळीच कापून तिच्या हातात ठेवलं गिफ्ट म्हणून. काळीच. अशीच ती ओरडली. का.
कारण ती व्हेजिटेरियन होती. आणि एक दिवस एका सभ्य व्हेजिटेरियन वशीकरण जोहर नावाच्या मुंजाशी तिनं लग्न केलं आणि ती निघून गेली. आणि मी भूतदास झालो. मी रक्ताच्या नादी लागलो. मद्याच्या म्हणायचंय का? असे घाणेरडे शौक नाही आम्हाला. अरे पण मी काय म्हणतो, तू काय करतोस असं मुलीच्या बापाने हडळीने विचारलं तर काय सांगायचं आम्ही? आमचं एक टेलिफोन भूत होतं. टेलिफोन भूत होतं? पण मी गुन्हेगार असल्यामुळे मला कुठेही जॉब मिळाला नाही. आणि मग मी ब्लड बँकेत जाऊन चोरी करायला लागलो घर चालवण्यासाठी. चोरी करतोस तू, काही काम करत नाहीस? हो, पण म्हणून हडळ कमवती हवी. पांढऱ्या पायाची, उलट्या काळजाची, लांब सडक नखांची आणि माथे फिरू जखीण यांना खास प्राधान्य असं नमूद करा. त्यातले जखीण मधला जो मात्र पहिला. अशी एक हाडं माझ्या बघण्यात आहे, माझ्याकडे आहेच ती. ओ माय घोष. हो. अरे रक्त शोषते ती, तुला सुद्धा मागे टाकेल. ओ माय डेव्हिल. कोण आहे ती? कोण आहे? माझी बायको श्रेया. ये. नाही. ही फारच सुंदर आहे. अरे हिला बघण्याआधी मी परत जिवंत का नाही झालो. ओ माय तुषार डेव्हिल, आता वाजव. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, खूप एनर्जी आणि खूप मजा होती. तावडे, यू आर चॅलेंजिंग युअर सेल्फ एव्हरी वीक आफ्टर वीक आणि त्यामुळे तुझे परफॉर्मन्सेस बघायला खूप मजा येते. गॉड ब्लेस यू ब्रो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. मला भूतांची, ड्रॅक्युलाज असू दे किंवा काही कुठचे एनिथिंग विच पॅरानॉर्मल जे काय असेल त्याची मला खूप भीती वाटते. बट टुडे आय थिंक आय फॉलन इन लव्ह विथ दिस ड्रॅक्युला. So thank you for a great, nice, different act. Thank you so much. थँक्यू. 9 गुण अश्विनमा, 9.5, 18.5 गुण मिळालेले आहेत. 31 डिसेंबरची रात्र आहे. आमच्या घरी ड्रॅक्युलाला ह्याच्यापेक्षा अशुभ दिवस काय असेल आमच्यासाठी. तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे आता वेळ आलेली आहे या चिमण्यांनो परत फिरारे म्हणायची. आणि या आठवड्यात आपल्याकडे 2 चिमण्या आलेल्या आहेत. एक आहे चिमणी, एक आहे चिमणा. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सविताताई मालपेकर यांचा. गंगू तारुण्य तुझं बेफाम, जसा इश्काचा ॲटम. गंगी तारुण्य तुझं बेफाम, जसा इश्काचा ॲटम. मला ठाऊक काय तुला हवं आहे काय, कसं सांगू तुमा गंगाराम. गंगी तारुण्य तुझं बेफाम, जसा इश्काचा ॲटम. जोरदार टाळ्या पाहिजे सविताताई मालपेकर यांच्यासाठी. गाण्यावरून आणि तुमच्या पोशाखावरून सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की आज तुम्ही गंगी साकारणार आहात. पण मला उत्सुकता लागली आहे, सावळ्या कुंभार कोण असणार? आता मी तेच तुला विचारणार होते की गंगी मी करण रे, पण सावळ्या नको काय माझ्या बरोबर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मंगेश देसाई यांचा. विंचू चावला देवार देवा, विंचू चावला काय मी करू, इंचू चावला कोणाला सांगू, इंचू चावला, इंचू चावला, इंचू चावला, इंचू चावला. हो काय गंगी आला काय? आलो काय म्हणजे आलोच आहे. चला घरात. आल्या घरात चला. जवळजवळ झोपायची वेळ झाली. आपल्या सगळ्यांची जवळजवळ झोपायची वेळ झाली. म्हणलं हातरून टाकू. चल हातरून टाक चटक्यात. तुम्हीच टाका. आपल्यालाच गरज आहे, आपणच टाकलं पाहिजे हात. गंगे टाक चटक्यात. वेळ झाली जवळजवळ झोपायची, आपला वेळ काढू लागली. अरे देवा, अरे आईस्क्रीमचा गोळा लुडुकला. या कोणाकोणाला उपास सोडायचंय? या कुणाला उपास सोडायचाय? आमच्या ह्यानी जणू काय गाव जेवणच घातलंय. या
चल 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 झोप चल चटकन झोप झोपा तिकडे काय गुमान तोंड करून झोप 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 उगा आपलं- दिवसभर मरमर मरायचं रातच्याला झोपायला पण देत नाही मी तेच तर जा गुमान झोपा तिकडं कमवलं बाईची गंगे ए गंगे 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 ए गंगे गंगे काय चाललं काय तुझं काय हा? असं काय करू लागले WWF आणि हे WWF म्हणजे काय असतंय ते सांगा मला एकदा लाईट बंद कर सांगतो झोपा का गुमान कमाले भैया बाईची दिवसभर मरमर मरायचं काबड कष्ट करायचे रातच्याला गुमान झोपायला पण देत नाही झोपा तिकडे गुमान अरे मी तेच म्हणतो दिवसभर मरमर मरमर करायचे अंग दुखतो थोडा व्यायाम करू म्हणलं तेच नाही. उठा आता काय झालं ग? उठा काय झालं झोपायचं नाही ना तुम्हाला उठा अरे आता मेला कारभारी बोल इकडे या काय आहे काय उद्या आहे बाजाराचा दिस बर बर हा तेव्हा पोराला आणा पाटी पेन्सिल हा आणतो की पोरीला आणा छानपैकी गवाल आणतो की तुम्हाला आणा बाराबंदी असं म्हणती आणि मला काय आणताल बाया तुला काय आणू सांग बरं काय आणताल सांग बरं हिरवगार लुगडं हा आणि त्याच्यावर हिरवीगार चोळी गाटाप का अजाबात आणणार नाही म्हणजे अरे कुंभारवाड्यातल्या बायकांची स्टाईल पाय तू म्हणजे काय झालं त्या ब्लाऊज का फिलाऊज आहे ना त्या अजाबात तू घालायचं नाही साडी नेसायची नाही या भया म्हणजे मी घालायचं काय तू काय घालायचं हा. असं मस्त बघ वर सदरा बुसकोट आणि खाली विजार आज म्हणाल बुचकोट घाल उद्या म्हणाल इजार घाल परवा म्हणाल लुंगी गुंडाळ बॉल बेरिंग फुटल ना ते अरे आमच्यावर अरे माझा ऐका गाढवाचं लग्न मधला प्रवेश होता ना हो हा एक अजरामर फॉर्मॅट आहे अजरामर फॉर्मॅट म्हणजे कुठल्याही काळात करा ऍक्टर्स बदलत राहतील टॅलेंट बदलत राहील पण कॉन्टेंट त्याची ताकद त्यातला जो त्याला भाषेचा जो फ्लेवर आहे ती जी गंमत आहे आणि ती मला असं वाटतं की ती दिवसेंदिवस जास्त तजेलदार आणि जास्त रंजक वाटायला लागली कारण कदाचित असंही असेल की हल्ली फार बघायला मिळत नाही हा फ्लेवर हा बाज आणि म्हणून तो जास्त मजा देत असेल असंही असेल पण खूप मजा येते आणि आज ताई तू या मंचावर हे सादर केलंस ऑफकोर्स मंगेशनी उत्तम साथ दिली तुला एकदा जोरदार टाळ्या मंगेशसाठी कारण मंगेश अँड ताई आय थिंक बोथ ऑफ यू हॅड अ ब्लास्ट हिअर गॉड ब्लेस जोरदार टाळ्या दोघांसाठी तर हा आहे या आठवड्याचा सेंटर फ्रूट अतरंगी आयटम बॉडी आहे सर कोणत्या कंपनीचे पाय बरं बॉडी आहे सर बॉडी आहे अबे नुसता बॉडी नाही बॉडीत माणूस पण आहे ना एक सर माणसाची बॉडी आहे आता मग त्याचीच आहे कशावरून त्यानं दुसऱ्याची घातली असेल ना सर मी या माणसाच्या बॉडी बद्दल बोलतोय अबे तो काही सलमान खान आहे काय त्याच्या बॉडी बद्दल बोलून राहिला सर नेमकं काय झालं असावं सलमानचं शाहरुख झालं भांडण ते पडलं पथ्यावर आमिर खानच्या म्हणून त्याला भेटलं दोमद्री आणि मंडळी आता पाहूयात की कोण आहे याची परफॉर्मर ऑफ द डे जोडी आणि कोण आहे या आठवड्याची परफॉर्मर ऑफ द वीक जोडी दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करूयात आजचे परफॉर्मर ऑफ द डे आणि परफॉर्मर ऑफ द वीक आहेत सागर आणि भारत बाय बाय आणि उद्यापासून सुरू होतोय नवीन वर्ष पण आम्ही हसवायला येणार आहोत तेव्हा पाहायला विसरू नका सेंटर फ्रूट फुबाय टोल फ्री कॉमेडी पॉड बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच हॅपी न्यू इयर